आता आपण सिंधू नदी प्रणाली अभ्यासूया। सुरुवातीला आपण सिंधू नदी प्रणाली ही कोणत्या देशातून वाहते, उगम कुठं पाहते ही थोडीशी प्रायमरी माहिती घेऊया। त्यानंतर सिंधू नदी ही मॅप थ्रू आपण अभ्यासूया। तर सिंधू नदी ही 3 देशातून वाहते। सुरुवात होते तिची तिबेट जवळील मनस सरोवराच्या उत्तरेला बोकरचू या हिमनगापासून। त्यानंतर ती प्रवेश करते आपल्या भारतात लडाख येथून आणि मग चिलास इथून पाकिस्तानमध्ये प्रवेश करते। भारतातला प्रवेश संपल्याच्या नंतर प्रवास संपून ती पाकिस्तानमध्ये, म्हणजे आपण सांगू शकतो की सिंधू नदी ही 3 देशातून वाहते। चीन, भारत आणि पाक या 3 देशातून वाहते, म्हणजे ही नदी आंतरराष्ट्रीय नदी आहे आणि जगातील सर्वात मोठं सिंचन हे या नदी क्षेत्रामधील आहे। त्याचबरोबर ही सिंचन क्षेत्रासाठी तर उपयुक्त आहेच, पण जे प्राचीन काळातील सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, मोहेंजोदाडो संस्कृती होती ते सुद्धा या सिंधू खोऱ्यामध्येच विकसित झालेल्या होत्या। त्याचबरोबर हिच्या उपनद्या कोणत्या आहेत तर झेलम, सतलज, रावी, चिनाब, शोक या हिच्या उपनद्या आहेत। तर पाकिस्तानमधील उजव्या हाताच्या म्हणजे वरच्या बाजूच्या उत्तरेकडील क्वाबुल, खुर्रम या सर्व उपनद्या पाकिस्तानमधील आहेत सिंधू नदीच्या। त्याचबरोबर आता हे सर्व जे काही मी बोलले ते इथं लिहून दिले, जसं की सिंधू नदी 3 देशातून वाहते, चीन, भारत, पाक। त्याचबरोबर मनस सरोवराच्या उत्तरेला बोकरचू हिमनग तिबेट येथे तिचा उगम होतो आणि जेव्हा तिचा तिबेटमध्ये उगम होतो तेव्हा तिला सिंगी खामगाव या नावानं ओळखलं जातं। नंतर ती लडाखमध्ये ज्यावेळेस आपल्या भारतात प्रवेश करते त्यावेळेस तिला त्या सिंधू नदीला आपण सिंगी खामगान या नदीला सिंधू नदी म्हणून आपल्या भारतात ओळखतं। त्यानंतर पंजाब प्रदेशातील शेतीचा जो मुख्य आधार आहे तो सुद्धा सिंधू आणि तिच्या उपनद्या हाच आहे। आता हा सगळा प्रवास आपण जो बघितलाय तो मॅप थ्रू अभ्यासणार आहोत। आता आपण सिंधू नदीची जी प्रायमरी माहिती पाहिली तीच माहिती आपण आता मॅप थ्रू पाहणार आहोत। तर सिंधू नदीचा उगम कुठं होतो तर तिबेटमध्ये बोकरचू या हिमनगापाशी, मग तो लडाखमध्ये डामचोक येथून आपल्या भारतात प्रवेश करते, म्हणजे चीनमध्ये उगम, त्यानंतर लडाख, डामचोक येथून भारतात प्रवेश आणि हा प्रवास तिचा वेगवेगळ्या नद्यांनी व्यापलेला आहे आणि ती एक्झिट होते चिलास या ठिकाणी पाकिस्तानमध्ये। मग पाकिस्तानमधून ती शेवटी अरब सागराला जाऊन भेटते, पण त्या अगोदर तिला ह्या सर्व उपनद्या येऊन भेटतात। तर बोकरचू येथे सिंधू नदीचा उगम, बरोबर। मग ती लडाखमध्ये प्रवेश करते, पण लडाखमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तिचा प्रवास सुरू होतो आपल्या भारतात आणि काराकोरम रेंजच्या जे काही अलीकडे आहे ती शोक नदी जी आहे ती रिओ ग्लेशियरवर उगम पावून सिंधू नदीला येऊन भेटते। त्याचबरोबर ह्या शोक नदीला नुब्रा नावाची सियाचिन ग्लेशियरवरील नदी सुद्धा शोक नदीला येऊन भेटते। त्यानंतर झेलम, आता जी झेलम नदी आहे ती वेरीनाग येथून उगम पावून ती नंतर पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला भेटते, पण त्या अगोदर झेलम नदीला किसनगंगा नावाची एक नदी येऊन भेटते, जिच्यावर आपण जलविद्युत डॅम सुद्धा बांधलेला आहे। किशनगंगा नदीवर काय आहे, जलविद्युत केंद्र, जे की किशनगंगा झेलम जलविद्युत केंद्र या नावाने ओळखलं जातं। त्यानंतर जी काही चिनाब नदी आहे, आता ही सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊनच आपल्या सिंधू नदीला भेटते। मग सिंधू नदी जी चिनाब नदी आहे ती 2 नद्यांचा प्रवाह आहे, चंद्र आणि भागा। चंद्र आणि भागा ह्या बारालाच्या खिंडी हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावतात आणि एका पॉइंटला जाऊन त्या एकत्र येतात आणि तिथून सुरू होतो तो चिनाबचा प्रवास। त्यानंतर रोहतांग जी पास आहे किंवा रोहतांग खिंड आहे
तिच्या पश्चिमेला, आता रोहतांग खिंड ही रावीच्या पूर्वेला आहे असं जर वाक्य आलं तर ते एकदम बरोबर असेल, कारण रोहतांग खिंडीच्या पश्चिमेला रावी नदी उगम पावते आणि तिथून तिचा प्रवाह सुरू होतो. त्यानंतर बियास नदी, बियास नदी ही आपल्या भारतातच उगम पावते आणि भारतातच सतलज नदीला जाऊन भेटते. तिथे सतलज नदीला जिथे भेटते बियास नदी, तिथे हरिके डॅम आहे आणि या हरिके डॅम पासूनच इंदिरा नहेर, जे राजस्थानला जलसिंचनासाठी पाणी पाठवलेलं आहे, ते या हरिके डॅम पासूनच पाठवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधू नदी ही बुंजी खळई तयार करते. कोणती खळई? बुंजी खळई तयार करते. फी आकाराच्या दऱ्या ह्या हिमालयातील नद्या तयार करत असतात. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर सतलज नदी. आता ही सतलज नदी सुद्धा राकस्थल, चीनमध्ये राकस्थल या इथून उगम पावते आणि शिपकिला खिंडीतून भारतात प्रवेश करते आणि तिचा प्रवास शिपकिला खिंडीपासून भारतात सुरू होतो. आता ह्या ज्या सर्व नद्या आहेत त्या पाकिस्तानमध्ये जाऊनच सिंधू नदीला मिळत असतात. पण सगळ्यात महत्वाचं, ज्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारतो, ह्या नद्यांवर तर विचारत असतो, पण त्याच्यापेक्षा आणखीन महत्वाचं म्हणजे सिंधू पाणी वाटप करार, जो की 19 सप्टेंबर 1960 ला झालेला आहे. या करारामध्ये सिंधू, त्याचबरोबर झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकला भेटणार आहे आणि रावी, बियास, सतलज या नद्यांचं पाणी आपल्या भारताला भेटणार आहे. आणि हा करार जागतिक बँकेने घडवून आणलेला आहे. पण सध्याला जो पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर हा करार जोपर्यंत आपले जे संबंध आहेत पाकिस्तान बरोबर चांगले होत नाही तोपर्यंत हा करार रद्द केलेला आहे. ही त्यातील अपडेटेड माहिती आहे, ही सुद्धा लक्षात ठेवायची. पहलगाम हल्ल्याच्या नंतर 2025 नंतर हा करार रद्द झालेला आहे. तो परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केलेला आहे. मग ही सर्व माहिती जी आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये मॅप थ्रू लिहू शकता, कारण इथं जर काढायला गेलं तर हे फार बिचड झालं असतं. त्यामुळे इथं मोकळ्या पद्धतीनं एक माइंड मॅप तयार केलेला आहे. जर तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशी सिंधू नदी प्रणाली आणि इथून सुरुवात केली तर ते आकर्षक आणि वाचण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी खूप महत्वाचं ठरेल. जे तुम्हाला मी पूर्वी सांगितलं, किशनगंगा जलविद्युत केंद्र जे की झेलम नदीवर आहे. किशनगंगा ही झेलमची उपनदी आहे. त्याचप्रमाणे भाकरा नांगल धरण हे सुद्धा सतलज नदीवरलं हिमाचल प्रदेश आणि पंजाब या सीमेवर आहे. त्याचबरोबर भारतातील सर्वात उंचीवरलं गुरुत्वीय धरण म्हणून सुद्धा भाकरा नागर धरणाची ओळख आहे. त्याचबरोबर बगलीहार हे सुद्धा धरण चिनाब नदीवर आहे. JNKच्या खोऱ्यामध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्या आहे आणि तो जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहे.